आलेले आहात? किती नगरसेवक आहात? भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते आज सर्वच नगरसेवक आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आज घटस्थापनेसाठी कोकण भवन इथे आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून गटाची स्थापना आमची होणार आहे. तर एकीकडे भाजपला शह देण्यासाठी ज्या मनसेला घेतलं गेलं, सत्तेपासून किंवा महापौर पासून चव्हाणांना असेल किंवा तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेने चालवलाय, अशा प्रकारच्या युतीमध्ये घुसमटी होते का भाजपची? नाही, काही गैरसमज पसरवले जात आहेत. मला असं वाटत नाही की कुठेही महायुतीमध्ये कुठे धुसफूस आहे. परंतु आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर देखील महायुतीमध्येच बसेल असं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि आज गटाची स्थापनाही त्याच दृष्टीने आमची होते. सर तुमच्या आताही 4 नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. नाही, असं काही नाही. आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही. महायुतीचे 103 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. एक क्लिअर मॅन्डेट कल्याण डोंबिवलीच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि त्या क्लिअर मॅन्डेटच्या हिशोबानेच आज आमच्या गटाची नोंदणी होते आणि महायुतीमध्येच आमच्या गटाची नोंदणी होते. तर महापौर काय अडीअडचणी करू शकतो? नाही, अजून काही तशी चर्चा नाही. वरिष्ठ लेवलवरती ही चर्चा होईल. परंतु आज आमच्या गटाची स्थापना जी होते ती महायुतीमध्ये होते, हे खूप महत्वाचं आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पळवापळी सुरू झालेली आहे. मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये होतं. हे राजकीय गणित कसं काय म्हणजे? नाही, पळवापळवी करायचं विशेषतः आम्हाला काही गरजच नाही, कारण आमचे 103 नगरसेवक निवडून आलेले आहेत महायुतीमध्ये. आमचे 50 आणि शिंदे गटाचे 53 नगरसेवक. तर जे पळवापळवी करतात हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, कारण जर कुठेही गरज नसताना कदाचित ते आपल्या सुरक्षिततेसाठी पळवापळवी कुठेतरी करत असतील असं मला वाटतं. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि पुढची सत्ता जी 5 वर्ष जी कल्याण डोंबिवलीत चालणार ही महायुतीमध्ये चालणार. मनसेला बरोबर घेऊन कितपत योग्य आहे? नाही, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. त्यांनी मनसेला बरोबर घेतलं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे. पण आम्हाला विशेषतः असं वाटतं की महायुतीमध्ये जेव्हा आपण लढलोय तेव्हा महायुतीच्या सोबत राहून आपण काम केलं पाहिजे. थँक्यू.